नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी, पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. 1. शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे. दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे. याविषयी शास्त्र असे सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे, कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शंकराच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो. याविषयी शिव महापुराणातही सांगितले आहे. शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही पूजा करावी. भगवान शंकराच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला हवे. नंबर 2. भगवान शंकराच्या पूजेमध्ये या 7 वस्तू आपल्यापाशी असायला हव्यात. पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र. जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो ते बिना बेलपत्राची करू नये. जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे, भगवान शंकराला अर्पण करावे. जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहेत. सुवर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे. नंबर 3. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून 1 लोटा जल घेऊन गेले पाहिजे. जोपर्यंत 1 लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते. त्या जलामध्ये काळे तीळ टाकून अर्पण करावे. भगवान शंकराला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे. नंबर 4. तिसरी गोष्ट म्हणजे चंदन. भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान शंकराला चंदन अवश्य लावले पाहिजे. शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे, त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो, भगवान शंकर त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात. भगवान शंकराला चंदन खूप प्रिय आहे, त्यामुळे चंदन हे भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य ठेवावे. 5. चौथी गोष्ट आहे तीळ. तीळ हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 तिळाचा दाणा अर्पण केल्याने 100 अश्वमेध यज्ञाच्या फळाची प्राप्त होते. तीळ पाण्यामध्ये टाकून भगवान शिवाला अर्पण करावी. 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो. तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करतात. 6. पाचवी गोष्ट आहे दीप. भगवान शंकराला दीप दान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते, चांगल्या मार्गाची प्राप्ती होते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अंधकार होत नाही. त्यामुळे शिवपूजामध्ये भगवान शंकरापाशी दीपाचे दान आवश्यक केले पाहिजे. 7. सहावी गोष्ट म्हणजे पुष्प. भगवान शंकराला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे. आपल्या श्रद्धाभावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल तर ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे. शास्त्रानुसार भगवान शंकराला पुष्प अर्पण केल्याने, हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते. आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते. त्यामुळे भगवान शंकराला पुष्प जरूर अर्पण करा आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे. 8. सातवी गोष्ट म्हणजे नैवेद्य. भगवान शंकराच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी. खीर घेऊन जाऊ शकत नसाल तर गूळ भगवान शंकराच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावा. 9. जेव्हा सुद्धा आपण भगवान शंकराची पूजा करतो तर उभे राहून भगवान शंकराचे पूजन करू नये. नेहमी बसूनच जल अर्पण करावे. जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे, नंतर गणेशाचे पूजन करावे, नंतर कार्तिकेयची पूजा करावी व त्यानंतर माता पार्वतीची पूजा करावी. त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे. नंबर 10. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शंकराच्या मंत्राचा जप अवश्य करावा.
भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे. अर्थातच तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता. भगवान शंकराची प्रदक्षिणा ही नेहमी अर्धी केली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.